महाराष्ट्रात खळबळ, घरात ही वस्तू सापडली तर मकोको अंतर्गत होणार कारवाई. तुकाराम मुंढे यांची सर्वांना लक्षवेधक चेतावणी. तुकाराम मुंढेचा संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा इशारा. आता ही वस्तू जर तुमच्या घरात सापडली तर शिक्षा होणार. आता घरामध्ये तपासणी सुरू झाली आहे. सावधान! तुम्ही जर महाराष्ट्रात राहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कालपर्यंत आपण ऐकत होतो की मोठ्या मोठ्या गोदामावर छापे पडले, व्यापारावर कारवाई सुरू झाली, डेअरीमध्ये जाऊन नकली दूध पकडलं, पण आता थेट तुमच्या आणि तुमच्या घरामध्ये दरवाजा ठोठावला जाणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आत्तापर्यंत सगळ्यात मोठा आणि भयानक इशारा दिलाय. आता थेट घरामध्ये चेकिंग होणार आणि जर तुमच्या घरात ही वस्तू सापडली तर कोणतीही चौकशी न करता थेट जेलची हवा खावी लागणार. काल परवापर्यंत ज्या मुंढे साहेबांनी रामदेव बाबाच्या दिव्य फार्मसीवर धाड टाकून संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती, त्याच तुकाराम मुंढे यांनी दिवसापूर्वी एक अत्यंत तातडीची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक असा आदेश जारी केला आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गल्ली बाकोडमध्ये ते मोठ्या शहरापर्यंत चिंतेचे वातावरण पसरले. सर्वसामान्यांचे धाबे दणाणलेले दिसते आहे, कारण की तुकाराम मुंढे यांनी काही गोष्ट अशा केलेल्या आहे आणि माफियांचे पाय लंगडे झाले आहेत. मग अशी कोणती वस्तू आहे जी आपल्या घरात असणं आता थेट जेलची स्वारी घडू शकते? काय आहे तुकाराम मुंढे यांचा नवा नियम जो थेट आपल्या घरांना लागू शकतो? तुकाराम मुंढे हे नाव समोर आलं की भ्रष्टाचारांना आणि बेकायदेशीर धंदा करणाऱ्यांना घाम फुटतो. मुंढे साहेब ज्या ज्या विभागात जातात तिथले कारभार ते 100 नाही तर 200% प्रामाणिकपणे करून दाखवतात. काही दिवसापूर्वीच त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन FDA विभागाचा आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आणि पदभार स्वीकारताच त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात एक मोहीम घडवली. या मोहिमेची पहिली ठिगणी पडली ती थेट एका बलाढ्य आणि श्रीमंत शक्तीवर. ती शक्ती म्हणजे योगगुरू रामदेव बाबांची दिव्य फार्मसी. सर्वोच्च न्यायालयात माफी मागितल्यानंतरही दिव्य फार्मसीची भ्रामक आणि खोटे दावे करणारी औषधे बाजारात विकली जात होती. मुंढे साहेबांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. त्यांनी थेट आदेश काढला आणि मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या मोठ्या शहरामध्ये गोदामावर छापे टाकून तब्बल 73 लाख रुपयांचा माल जप्त केला. यामध्ये दृष्टी, आय ड्रॉप आणि मधुग्रीट सारखी एक हाय प्रोफाईल औषधी सील करण्यात आली. ही तर फक्त सुरुवात होती. अवघ्या 6 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात 203 पेक्षा जास्त ठिकाणी धडाधड छापे टाकण्यात आले. 102 पेक्षा जास्त भेसळखोरांना अटक करण्यात आली आणि 68 दुकानांना थेट ताळे ठोकण्यात आले. रामदेव बाबासारख्या मोठ्या नावावर कारवाई करून मुंढे साहेबांनी दाखवून दिलं की कायदा सर्वांसाठी समान आहे. पण हा धडाका सुरू असतानाच मुंढे साहेबांच्या टीमवर एक भयानक जीवघेणा हल्ला झाला. 8 जून त्यावेळी काल रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये जे घडलं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालं. तुकाराम मुंढे यांच्या जीवाला बेत आला. मुंढे साहेबांच्या गुप्त आदेशानुसार FDAची एक स्पेशल टीम रात्रीच्या वेळी गंगापूर तालुक्याचे रहीमपूर येथे पोहोचली. तिथे एका टेम्पोमध्ये लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा भरला होता. अधिकाऱ्यांनी तो टेम्पो पकडला, पण त्याचवेळी अंधारातून विना क्रमांक असलेल्या स्कॉर्पिओ, क्रेटा आणि किया कार तिथे आल्या. यातून 5-6 अट्टल गुंड तिथं हत्यारे घेऊन आतरली. त्यांनी थेट अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत ओरडले, गोळ्या घालणाऱ्या ऐकल्या नाही जिवंत सोडून जाणार, तुम्हाला गोळ्या घालील, इथेच जिवंत गाडील. अशा गुंड्यांनी थेट जड स्कॉर्पिओ अधिकारी विवेक पाटील आणि सिद्दीकी यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर महिला अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्या अंगावर सुसाट गाडी सोडली. त्यांनी खड्ड्यात उडी मारली म्हणून त्यांचा जीव वाचला. सरकारी अधिकाऱ्यावर थेट जीव मारण्याचा प्रयत्न करून गुंड पसार झाले. आपल्या प्रामाणिक अधिकाऱ्यावर झालेला हा जीवघेणा हल्ला पाहून तुकाराम मुंढे शांत बसणार नव्हेतच, त्यांच्यातील रुद्रावतार आता जागा झाला. मुंढे साहेबांनी तात्काळ एक सुपर कोर टीम तयार केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी कारवाईचे आदेश दिले. या मोहिमेअंतर्गत दुसरी भीषण कारवाई झाली ती पुण्यात आणि मुंबईत. यावेळी मुंढे साहेबांनी अशा वस्तूंना टार्गेट केलं ज्या रोज 12 कोटी जनतेच्या पोटात जातात. पहिली वस्तू म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ, खवा, पनीर, चीज आणि तूप. दुसरी म्हणजे दररोज हजारो नागरिक खातात तो वडापाव आणि त्याचे निकृष्ट दर्जाचे तेल. पुण्याहून सोमवारपेठ, बुधवारपेठ, कोथरूड आणि हडपसर परिसरात जेव्हा छापे पडले तेव्हा अधिकारी चक्रावून गेले. तब्बल 2,806 किलो पनीर आणि 13,127 किलो खवा, 970 किलो नकली तूप जप्त करण्यात आले.
हॉटेल आणि डेअरीमध्ये मिळणारे हे पनीर चक्क घातक केमिकल आणि डिटर्जंट पावडर वापरून तयार केलेले होते. म्हणजेच जे पनीर आपण आवडीने खातो ते प्रत्यक्षात स्लो पॉयझन, हळूहळू असणारे विष ठरते. वडापावच्या गाड्यावर जे तेल वापरलं जातं ते वारंवार उकळल्यामुळे कर्करोगाचं आमंत्रण देणारे बनले होते. या सगळ्या कारवाईत मुंडे साहेबांनी पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला. या सगळ्या भेसळखोरांना पकडलं असताना अधिकाऱ्यांना हाती एक अशी गुप्त डायरी लागली ज्याने थेट टेलिव्हिजनवर बोलो जुबा केसरीसारख्या म्हणणाऱ्या बड्या सेलिब्रिटीचा आणि हिरोंचे धाबे दणाणले. तुकाराम मुंडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की कोट्यवधी रुपये घेऊन टीव्हीवर दाने दाने में केसर का दम सांगणारे अजय देवगण, शाहरुख खान, अक्षय कुमार किंवा टायगर श्रॉफसारखे बडे स्टारसुद्धा आता कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही. मुंडे साहेबांनी थेट सवाल केला की जर केसर 4 लाख रुपये किलो आहेत तर 5 रुपयाच्या पुडीत केसर कुठून येणार? ही सरळ जनतेची फसवणूक आहे. च्या नावाखाली गुटख्याची जाहिरात करणाऱ्या, सरोगेट ॲडव्हर्टायझ करणाऱ्या या सर्व बड्या सेलिब्रिटीवर महाराष्ट्र थेट फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याचे आदेश मुंडेंनी दिले आहेत. पण मित्रांनो, खरी खळबळ तर तेव्हा उडाली जेव्हा या सर्व प्रकरणाचा मास्टरमाइंड म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील भेसळीचा बादशाह समोर आला. एक अब्जाधीश उद्योगपती आहे जो पांढरपेशा बनून फिरत होता. त्याच्या छुप्या कारखान्यामध्ये रोज लाखो लिटर नकली दूध तयार होत होतं, ज्यामध्ये युरिया, डिटर्जंट पावडर, स्टार्च आणि घातक सिंथेटिक ऑइल मिळत होतं. जे दूध लहान मुलं पितात त्यांचं विष कालवलं होतं. मुंडे साहेबांनी या बादशहाचे साम्राज्य उद्ध्वस्त केले आहे. मग याच कारवाईच्या दरम्यान मुंबई एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका मोठ्या भेसळखोराची चौकशी केली असताना त्याने पोलिसांना आणि FDA अधिकाऱ्यांना सांगितलं की आता त्यांनी आपला माल दुधामध्ये किंवा गोदामामध्ये ठेवलेला नाही. तर तो माल सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी शहरामधील काही सामान्य आणि छुप्या घरांचा वापर केलेला आहे. होय, घरात कोणाला संशय येणार नाही म्हणून अनेक घरांमध्ये बेकायदेशीर प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू आणि भेसळयुक्त रसायने मोठे साठे लपवून ठेवण्यात आले आहेत, अशी खात्रीशीर माहिती मुंडे साहेबांच्या हाती लागली. याच कारणामुळे तुकाराम मुंडे यांनी आता थेट घरामध्ये चेकिंग करण्याचे आदेश दिले आहेत. मित्रांनो, आता आपण सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया की कोणती अशी वस्तू आहे जी घरात सापडल्यास थेट जेल होणार आहे? काही जणांना स्वतःच्या घरात गुटख्याची किंवा नकली पनीर, दूध बनवण्याच्या रसायनाची गोदामे थाटली आहेत. अशा सर्व लोकांवर आता स्वतः तुकाराम मुंडे साहेबांनी थेट मकोको म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम लावण्याचे आदेश दिले आहेत. याचा अर्थ असा की जर तुमच्या घरात किंवा खाजगी जागेत प्रतिबंधित गुटख्याचा किंवा अवैध अन्नपदार्थाचा व्यावसायिक साठा सापडला तर तुम्हाला गुटखा माफियाच्या भागीदारीत मानलं जाईल. यात कोणतीही जामीन मिळणार नाही आणि थेट जेलची हवा खावी लागेल. गुटखा विकणारे, तो तयार करणारे आणि आपल्या घरात त्यांची साठवणूक करणारे या सर्व एकाच रात्रीत ताब्यात घेतल्या येणार, प्रशासनाने केली आहे. शेवटी तुकाराम मुंडे यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला आवाहन केलं आहे की एक सर्वात मोठं ब्रह्मास्त्र दिलं आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी अधिकृत टोल फ्री क्रमांक किंवा ईमेल केला आहे. त्या टोल फ्री क्रमांक 1800-2365 पहा, लक्षात घ्या, 1800-2365 आणि ईमेल ID jcdfoodhq@gov.in.government.com म्हणजेच की पहा jcfoodhtq.government.in. याचा एकदा तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती पडेल. मुंडे साहेबांनी ही गर्जना केलेली आहे आणि हे टोल फ्री क्रमांक तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला असे भेसळखोर आणि असे लोक तुमच्या आजूबाजूला जर दिसतील तर हा टोल फ्री क्रमांक किंवा ईमेल IDवर तुम्ही मेलसुद्धा पाठवू शकता. तुमच्या आजूबाजूला कोणत्या घरात कसा अवैध साठा असेल तर तुम्ही फक्त माहिती द्या. थेट घरात घुसून कारवाई करणार मी खंबीर आहे. असा संपूर्ण बातमीच्या पलीकडे जाऊन आपण काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या आहेत. हा व्हिडिओ सांगण्यापूर्वी मी तुम्हाला अशा 4 गोष्टी सांगणार ज्या तुमच्या कुटुंबांना जीव वाचवू शकतात आणि तुम्हाला कायदेशीर अडचणीपासून दूर ठेवू शकतात. तुम्ही एकदा शांतपणे पहा की आपल्या रोज बाजारातून काय आणतोय. पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही दुकानात दूध किंवा पनीर विकत घेता तेव्हा फक्त पांढरे आणि छान दिसतं म्हणून घेऊ नका. घरी आल्यावर त्या दुधाचा एक थेंब गुळगुळीत लाकडावर किंवा फरशीवर टाकून पहा. जर थेंब हळूहळू खाली गेला किंवा मागे पांढरी रेष सोडली तर तो शुद्ध आहे. पण जर तो थेंब लगेच वाहून गेला किंवा मागे काहीच उरलं नाही तर समजा त्यात पाणी किंवा धोकादायक डिटर्जंट असू शकतं. पनीरच्या बाबतीत अजून एक सोपी पद्धत आहे. पनीरचा एक छोटा तुकडा पाण्यात उकडा
त्यावर आयोडीनचा एक थेंब सोडा. पनीरचा रंग निळा झाला तर समजा त्यात स्टार्च किंवा केमिकल मिसळलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे बाहेर वडापाव किंवा भाजी खातो तिथलं तेल नक्की पहा. जर कढईत तेल चक्क काळं पडलेलं असेल तर तिथे खाणे अजिबात पसंत करू नका, कारण तेच तेल पुन्हा पुन्हा उकळल्याने शरीरात कर्करोगाचा मोठा वाटा तयार होतो. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या घराच्या आसपास किंवा ओळखीच्या कोणाही भांड्याच्या जागेत संशयास्पद हालचाली दिसत असतील, तर रात्रीच्या वेळी गाड्यामधून गोणी किंवा बॉक्स उचललेले जात असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. जर आज ते दुसऱ्यांच्या घरात घडतंय, उद्या ते वाईट परिणाम आपल्या मुलावर होऊ शकतात. म्हणूनच मी दिलेल्या अधिकृत टोल फ्री क्रमांक, ईमेल ID पुन्हा एकदा नीट तपासून पहा आणि तुमच्या मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवा. ही माहिती गुप्त ठेवली जाते, त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही. आता मला खाली कमेंट बॉक्समध्ये प्रामाणिकपणे सांगा की तुमच्या भागात नकली दुधाचा किंवा गुटख्याचा अशा काही प्रकाराविषयी तुम्ही ऐकलं आहे का? जर तुमच्या एका कमेंटमध्ये इतर नागरिकांनाही सतर्कता येईल आणि प्रशासनापर्यंत आपली ताकद पोहोचेल. हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर आणि मित्रांना नक्की शेअर करा, कारण तुमची एक शेअरिंग कोणाचा तरी संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकते आणि तुकाराम मुंडेसारख्या मोठ्या अधिकाऱ्यालासुद्धा तुमचा सपोर्ट मिळेल. चला तर एक कमेंट करायला विसरू नका. एकत्र येऊ आणि आपल्या महाराष्ट्राला भेसळमुक्त करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.